आपल्यासोबत भाजपचे आमदार संजय केनेकर आहेत. सर, राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्या भेटीवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत असं म्हटलेत की अदानींचं आता अतिक्रमण मुंबईवर होतं आहे, म्हणून राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असेल. आपण काय सांगाल? खरं तर राज ठाकरे आमच्या मते देवेंद्रजींचं अभिनंदन आणि स्वागत करायलाच गेले असतील. निश्चितच महाराष्ट्राची एकूणच प्रगती बघता प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र अग्रणी आहे आणि ज्या पद्धतीने देवेंद्रजीच्या नेतृत्वात महाराष्ट्राची घोडदौड चालते या देशामध्ये, तर प्रत्येक क्षेत्रामध्ये एक नंबरवर महाराष्ट्र नेण्याचा मानस देवेंद्रजी केलेला आहे आणि त्याचाच पाठिंबा दर्शवण्यासाठी किंवा त्या प्रगतिशील महाराष्ट्राबरोबर खऱ्या अर्थाने त्याचं अभिनंदन करण्यासाठी ही भेट झालेली असेल. निश्चितच एक महाराष्ट्राच्या प्रगतीच्या याच्यावर चर्चेसाठी ही भेट असावी. आणि संजय राऊतांनी जे वक्तव्य केलं, संजय राऊतांबद्दल काय बोलावं, आम्हाला एक चौथीला धडा होता शेख चिल्ली. हा शेख चिल्ली काय करायचा, ज्या फांदीवर बसायचा तीच फांदी कापायला लागायचा, असा आम्हाला धडा होता. आणि त्याच शेख चिल्लीची आठवण या संजय राऊतला पाहून होते आणि त्यामुळे मला नेहमी उद्धव ठाकरेंना सांगा वाटतं की आपण एकाच फांदीवर बसले आहेत आणि त्यामुळे हा शेख चिल्ली तीच फांदी कापतोय. त्यामुळे कधीही लक्षात ठेवा, याच्याबरोबर बसाल तर एक तर फांदीवरून खाली पडाल, नाहीतर जहाजातून समुद्रात डुबून जाल. शरद पवार साहेबाचे जे आमदार आहेत किंवा पदाधिकारी आहेत ते अस्वस्थ आहेत, कामे होत नाहीत, त्यामुळे सत्तेत जायला पाहिजे. परंतु अशी माहिती मिळते की पवार साहेबांनी सूचना केल्यात की भाजपा सोडून येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत, मग स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा इतर, भाजप सोडून कुणाशी युती करायला तयार आहोत. कारण जोपर्यंत शरद पवारांना भाजप विचारत नाही तोपर्यंत जाऊ नका, असं त्याचा बहुतेक संदर्भ असेल. कारण भाजप आता खऱ्या अर्थाने कोणाला विचारत नाही. भाजप फक्त महाराष्ट्रातल्या दीन दलित उपेक्षित पीडितांची भावना ओळखून काम करतोय आणि त्यामुळे हे आमदार निश्चितच भाजपशिवाय महाराष्ट्र नाही आहे असं चित्र खऱ्या अर्थानं झालेलं आहे. आणि त्यामुळं हे चित्र होत असताना बहुतेक मी तर पवारांना बोलण्या इतकं माझी उंची पण नाही आहे, परंतु त्यांनाही एकाकी पडल्यासारखं वाटत असेल आणि त्यामुळे त्यांनी त्या उद्गिन्नेतून हे वाक्य काढलं असेल. महापालिकेच्या निवडणुका लवकरच लागणार आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस जे अजित पवारांचे आहे आणि शिवसेना एकत्र लढणार का, आणि त्याची तयारी कशी चालू आहे, काही बोलणी चालू आहे का, बैठका चालू आहेत का? खरं तर आमचं याबाबतचं एक पार्लमेंटरी बोर्ड असतं आणि पार्लमेंटरी बोर्ड हे निर्णय घेत असतं. परंतु एकंदरच खाली ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचा बूथ रचनेपासून तर शक्ती केंद्र प्रमुख आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक वार्डाच्या स्तरावर ज्या पद्धतीने या विधानसभेमध्ये काम झालेलं आहे, त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याची उमेद असते की त्यालाही लढायला मिळावं. आणि म्हणून कार्यकर्ते एकंदरीतच पक्षाच्या अंतर्गत मेळाव्यात बोलत असतात की आपण लढलं पाहिजे, एक स्वतंत्र लढलं पाहिजे. परंतु पार्लमेंटरी बोर्ड निश्चितपणे काही विचारानं जेव्हा महायुती केली त्या विचाराला समोर ठेवून पार्लमेंटरी बोर्ड निश्चित निर्णय गेला आणि त्या बोर्डाने घेतलेल्या निर्णयानुसार कार्यकर्ता सातत्याने राहत असतो, वागत असतो. आणि भारतीय जनता पार्टीची खरी तर खासियत हीच आहे की व्यक्तिगत कार्यकर्त्याला काही वाटो, पण जेव्हा पक्ष निर्णय करतो त्या पद्धतीने खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणे पक्षाने घेतलेल्या निर्णयावर काम करणे ही भारतीय जनता पार्टीची खासियत आहे. महापौर कोणाचा असं, युती झाली, निवडणूक झाली, तेवढा आकडा तुम्हाला भेटला, संख्याबळ वाढलं, तरी महापौर कोण असेल? खरं तर भारतीय जनता पार्टीचा महापौर असावा अशी भावना एक भारतीय जनता पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता आणि रूट लेवलचा कार्यकर्ता म्हणून सातत्याने वाटत असते. आणि निश्चितच भारतीय जनता पार्टीने जे घवघवीत यश या महाराष्ट्रात मिळवलं आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीने जी महायुतीला पण ताकद दिली, त्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचा महापौर असावा. पण निश्चितच उद्या चालून पार्लमेंटरी बोर्ड काय निर्णय घेते त्या पद्धतीनं महापौर बनेल. परंतु प्रत्येकाची जर व्यक्तिगत इच्छा विचारली तर भारतीय जनता पार्टीचा महापौर बनावा हीच इच्छा असते. बच्चू कडू यांनी उपोषण सुरू केलं होतं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर. आता त्यांनी
काही मुदत देऊन हे उपोषण सोडलेलं आहे, परंतु ज्या मागण्या आहेत त्यांच्या त्या पूर्ण होणार आहेत का? कर्जमाफी होणार आहे का? निश्चितच बच्चू कडूंचं मी म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांनी आंदोलन केलं त्या आंदोलनाची भावना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतलेली आहे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जबाबदार मंत्र्यांनी ती जाणून घेतलेली आहे. कुठल्याही प्रकारे बच्चू कडूंना खऱ्या अर्थानं हे लढा लढताना त्यांना काही होऊ नये या भावनेतून त्यांच्याबरोबर यशस्वी चर्चासुद्धा केली आणि निश्चित त्यांच्या काही मागण्या झाल्या आणि त्यांना ते विश्वास पटल्यावरच त्यांनी हे आंदोलन सोडलं. आणि निश्चितपणे त्यांनी ज्या पद्धतीने विश्वास दोघी बैठकीमध्ये झाला तो विश्वासाला पात्र हे सरकार राहणारच आहे. नक्कीच होते भाजपचे आमदार संजय केनेकरांनी बच्चू कडूंच्या ज्या मागण्या आहेत त्यावर बैठक झालेली आहे आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत ते सरकार नक्कीच पूर्ण करेल. तसेच संभाजीनगरचा छत्रपती संभाजीनगरचा महापौर हा भाजपचा असावी कार्यकर्त्यांची भावना आहे आणि तो नक्की होईल असंही संजय केनेकर यांनी म्हटले. कॅमेरामन हर्षल निकमसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.